आणि रावेरमध्ये मागच्या एक तासभरापासून ही मतमोजणी बंद आहे। आक्षेप घेण्यात आलेला होता यावरती आणि ही मतमोजणी बंद झालेली आहे। रावेरमध्ये एक तास झालेला आहे आणि रावेरमध्ये ही मतमोजणी बंद करण्यात आली। सचिन गोसावी आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, तासभर झालेला आहे, मतमोजणी बंद आहे, काय उत्तर का मिळत नाहीये याच्यावरती काय आक्षेप घेण्यात आलाय? जळगाव शहरातील वखार महामंडळामध्ये जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात आता चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मतमोजणी सुरू असताना त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। भुसावळमध्ये मतमोजणी सुरू भुसावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना 10व्या आणि 11व्या टेबलवरच्या ज्या ईव्हीएम मशीन्स होत्या त्यांच्यात 99% चार्जिंग पाहायला मिळत होती आणि ज्या 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील ईव्हीएमची चार्जिंग का कमी झाली नाही असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। त्यांच्याकडून जे सुरेश पाटील होते यांनी लेखी तक्रार ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि या संदर्भात तात्काळ याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे तासभरापासून आज अगदी आणि हे कधी सुरू होईल हे आत्ताच काही सांगता येत नाहीये। रावेरमध्ये रक्षा खडसे या आघाडीवरती होत्या, मात्र चौथ्या फेरीनंतर आक्षेप घेण्यात आलाय आणि ही मतमोजणी गेल्या तासभरापासून बंद आहे। ही कधी सुरू होईल हे